नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. मला आतापर्यंत जेवढे विद्यार्थ्यांचे कॉल आले होते त्याच्यावर मी हा टॉपिक निवडलेला आहे आणि हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. मला खूप विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर माझ्या PVSCच्या फॉर्ममध्ये ही चूक झाली, याच्यासाठी काय करू, ती चूक झाली याच्यासाठी काय करू. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल आणि तुमची जर फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप युजफुल आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, कारण की याच्यामध्ये खूप काय माहिती आहे ते तर आहेच. आणि जर तुमची चूक याच्या व्यतिरिक्त जर दुसरी चूक असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, त्याच्याबद्दल पण मी माहिती तुम्हाला पुरवेल. तर बघूया, आता ही व्हिडिओ सुरू करतो. तर सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही कोणता पण डॉक्युमेंट अपलोड केला नसेल तर करायचं काय बघा. सुरुवातीचं ही चूक तर तुम्ही अजिबात करू नका. तुमचं जे काय डॉक्युमेंट आहेत का ते व्यवस्थित ते अपलोड करा, कारण की ती जर चूक करत असाल तुम्ही खूप मूर्ख आहात, कारण की तुम्हाला ते करायलाच नाही पाहिजे. तुम्ही जे काही डॉक्युमेंट आहेत, हा जर एखादा डॉक्युमेंटच नाही तुमच्याजवळ, समजा एखादा EWS सर्टिफिकेट करत आहात तुम्ही, EWS सर्टिफिकेट आहे आणि नाही चाललं सर, मी अप्लाय केले मात्र नाही आलं, त्याचं ते ऍप्लिकेशन जे फॉर्म आहे का ते तुम्ही अपलोड करू शकता. ऍप्लिकेशन को त्याला आपण जे रिसिप्ट म्हणतो ते तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्याबद्दल बिंदास राहा. किंवा जर तुमचं OBC सर्टिफिकेट आहे किंवा दुसरं कोणतं तरी सर्टिफिकेट आहे कोणत्याही पण कॅटेगरीचं, त्याची व्हॅलिडिटी संपली काही जर झालं असेल तरी पण ते तुम्ही अपलोड करा. तुम्हाला त्याचं रिअप्लाय करायचं ऑपॉर्च्युनिटी येते. फक्त अपलोड करा, पण तुमच्याजवळ एवढी गॅरंटी पाहिजे की तुमचं ते सर्टिफिकेट आहे का 16/7/2025 पर्यंत तुमचं ते सर्टिफिकेट रेडी झालं पाहिजे. कारण की कसं माहितीये का, जे काही तुमचं ऍप्लिकेशन, जे काही तुमचं डॉक्युमेंट चुकलेलं आहे त्याची जे एका लिस्ट येणार किती तारखेला, 16 तारखेला, 16/7/2025 ला येणार. आणि ते काय तुमचे डॉक्युमेंट चुकलेले आहेत का तुम्हाला 19/7/2025 पर्यंत ते तुम्हाला डॉक्युमेंटरी आपला अपलोड करायचे व्यवस्थितरित्या. तेव्हा तुम्ही ते फॉर्म बरोबर भरू शकता. म्हणजे तुम्ही त्या रिझर्वेशनचं क्लेम घेऊ शकता. रिझर्वेशनचं जे काही तुम्ही रिझर्वेशन डॉक्युमेंट भरले त्याचा तुम्ही क्लेम करू शकता. म्हणून जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट असेल तर ते 100% अपलोड करा. जुना असला तरी चालेल, पण ते अपलोड करा. फक्त तुमचं जे काही या वर्षीचं डॉक्युमेंट आहे तुम्ही 16/7 पर्यंत तयार करून ठेवा. नाहीतर तुमचं कसं माहितीये का, तुम्हाला ओपन मध्ये कन्सिडर केलं जाईल. पण फॉर्म तुम्हाला 12 पर्यंतच भरायचा आहे. 12च्या नंतर तुम्ही हे डॉक्युमेंट, सर मी आता फॉर्म भरत नाही, डॉक्युमेंट अपलोड करत नाही, 16 तारखेला करतो, तसं नाही. तसं नाही जमणार. तुम्हाला 12 तारखेपर्यंत तुम्हाला ते फॉर्म भरावं लागणार. तेव्हा तुम्ही त्याच्यानंतर त्या 16 तारखेमध्ये तुम्ही फॉर्म अपलोड करू शकत ना. फक्त तुम्ही जे चुकले डॉक्युमेंट आहे ते पण त्यांनी जे पाठवलंय तेवढाच तुम्ही तेवढा डॉक्युमेंट भरू शकता. की बाबा हे तुमचा डॉक्युमेंट चुकलेलं आहे, ते पाठवणार तुम्हाला यादीमध्ये, तेवढाच तुम्ही डॉक्युमेंट भरू शकता. दुसरं काही पण करू शकत ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगत आहे की म्हणताल सर नाही मी आता माझ्याजवळ नाही आहे, मी तेव्हा काढून तेव्हाच भरू, तसं नाही जमणार. तुम्हाला 12 तारखेपर्यंत तुमच्याजवळ जर गेल्या वर्षीचा असेल तर ते भरा, रिसिप्ट असेल ते भरा. जर काही जरी असेल तर ब्लँक पेज जरी भरलं, जर ऍक्सेप्ट केलं तर ब्लँक पेज भरा, काही हरकत नाही. तोपर्यंत तुमचं ते डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड करा म्हणून येईल, तर तेव्हा तुम्ही अपलोड करू शकता. आता तुम्ही बघा, माझा फॉर्म मध्ये नाव चुकलंय, त्याच्यासाठी काय करावं, तुम्ही ग्रीव्हियन्स द्या. ग्रीव्हियन्स द्या. आता ग्रीव्हियन्स बद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. ग्रीव्हियन्स जर एखादं तुमचं नाव चुकलं असेल ग्रीव्हियन्स देऊ शकता. ग्रीव्हियन्स मध्ये आपण थोड्या वेळात बात करणार आहोत. आणि हे दोन महत्वाचे पॉईंट आहेत, सर्वात महत्वाचे पॉईंट. याच्यासाठी तर खास व्हिडिओ बनवलाय मी. बघा, जर तुम्ही फॉर्म मध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे डॉक्युमेंट अपलोड करायचे विसरले आणि फॉर्म भरता वेळेस माझ्याजवळ हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे डॉक्युमेंट नव्हते, आता आहे, तर करावं काय. आता हे सर्वात महत्वाचे प्रश्न पडलेले विद्यार्थ्यांना दोन. बघा, सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही फॉर्म रिटर्न भरा. फॉर्म आहे का नाही, पुन्हा भरा. पुन्हा फॉर्म भरा. सर तुम्ही काही एडे झाले का, तुम्ही मला म्हणसाल. पण मी जे तुम्हाला सांगते इकडे विश्वासानं सांगते, कुठं पण हवा गोळी मारत नाहीये. तुमचा फॉर्म जे भरला तर काय होणार माहितीये का, तुमचा जे पहिला फॉर्म भरलेला आहे का ते रिजेक्ट होणार. जे काही तुम्ही पहिला फॉर्म भरलेला आहे का ते रिजेक्ट होणार. तुमचा जे आता तुम्ही फॉर्म भरसाल का ते ऍक्सेप्ट होणार. हे तुमचा जे आता काय फॉर्म भरसाल तुम्ही 12 तारखेच्या अगोदर, म्हणजे तुम्ही 10 तारखेला किंवा 12 तारखेला जर फॉर्म भरला तर तुमचा हे फॉर्म ऍक्सेप्ट होणार. जर तुम्ही 2 तारखेचा फॉर्म भरलेला असेल तर ते ऑटोमॅटिक रिजेक्ट होणार. तुम्ही 12 तारखेला फॉर्म भरलाय ते तुमचं ऍक्सेप्ट होणार. जे तुम्ही लेटेस्ट फॉर्म भरता, लेटेस्ट म्हणजे सर्वात लेटेस्ट, ते फॉर्म तुमचा ऍक्सेप्ट होईल. सर्वात म्हणजे सर्वात लेटेस्ट फॉर्म जे भरसाल ते तुमचं ऍक्सेप्ट होईल. हे जर तुम्हाला मी असं हवत गोळी मारत नाही, हे त्यांच्या ब्राउचर मध्ये पण दिलेलं आहे आणि हे मी युनिव्हर्सिटीला विचारून पण कन्फर्म करून घेतलेले, त्यामुळे मी जे का ते खरंच बोलत आहे. आणि ते तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो बघा. इन केस एनी कॅन्डिडेट सबमिट in case any candidate submit more than one एक minute in case any candidate submit more than one application form, the latest filled up in application form complete in all respect will be only be consider. बघा ते काय म्हणाले, in case of candidate submit more than one application form, the latest filled in application form complete in all respect will be the consider. म्हणजे ते सरळ सरळ म्हणत आहेत आणि कन्फर्म आहे.
जर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जुना चुकला असेल तर तुम्ही नवीन भरू शकता. त्याच्यामध्ये तुमचा लेटेस्ट जे आहे का ते तेवढाच कन्सिडर केला जाईल, जुनावाला कन्सिडर केला जाणार नाही. लेटेस्ट म्हणजे जेवढा नवीन तुम्ही फॉर्म भरसाल तेवढा ते कन्सिडर केला जाईल. हे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, त्याच्यामुळे याच्यावर लक्ष द्या. जर तुमच्याजवळ सर्टिफिकेट नसेल, सर्टिफिकेट आता असेल आणि तुम्ही अपलोड करायचं विसरले असाल किंवा केलं नसेल तर लगेच अपलोड करून टाका. कारण की माहिती आहे का, याचं तुम्ही रिझर्वेशन घालू नका. तुम्हाला पण माहित आहे किती रिझर्वेशन आहे ते. प्रत्येक ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट साठी 6 आहे, पॅप साठी 2 आहे, सॉरी प्रोजेक्ट ऑफ 100% साठी 4 आहे, नंतर डिफेन्स सर्टिफिकेट साठी 2 आहे, आणि नंतर जर बघायचं गेलं तर फ्रीडम फायटर साठी 2%. एवढं सारं रिझर्वेशन तुम्ही लॉस मध्ये घालू नका. सर्वात महत्वाचं तुम्ही हे करा, याच्यामध्ये तुमचं प्रॉफिटच आहे. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर आपण बघूया ग्रीव्हन्स प्रोसेस कशी राहते. ग्रीव्हन्स जर द्यायचं म्हणलं सर माझं नाव चुकले काय चुकले, तर बघा ग्रीव्हन्स कशा कशासाठी देऊ शकता याच्याबद्दल माहिती घेणार थोडक्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या आपण डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत. कॅन्डिडेट मन आय एम हॅपी विथ द प्रोव्हिजनल लिस्ट, म्हणजे जर तुम्हाला तुमचं तर एखादं प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये तुमचे मार्क कमी दिसले, तुमचे मार्कच कमी दिसले तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये, किंवा तुमचं जे काय आहे मार्क म्हणा, तुमचं नाव म्हणा, जे काय आहे तुमचं जे काही तुमचं चुकलेलं वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यासाठी क्लेम करू शकता की सर माझं नाव जे आहे चुकलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रीव्हन्स मस्ट बी सबमिटेड ओनली ऑनलाईन. तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचे, त्याची फीस आहे 200 रुपये आहे, ऍज पर अर्लियर इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुमच्या अगोदरच इन्स्ट्रक्शन दिल्यानुसार 200 रुपये त्याची फीस आहे. त्याचे इन्स्ट्रक्शन येतील त्यावेळेस तुम्ही वाचून करा. आणि ग्रीव्हन्स मीन्स क्लिअर स्टेट ऑफ स्पेसिफिक रिझन. तुम्ही स्पेसिफिक रिझन साठीच ग्रीव्हन्स देऊ शकता. कोणत्या पण गोष्टीसाठी तुम्ही ग्रीव्हन्स देऊ शकत नाही. सर मी त्यावेळेस अपलोड करायचं विसरलो तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही आता करून देता का, नाही ते करणार नाहीत. तसं त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे, नो न्यू डॉक्युमेंट विल बी एक्सेप्टेड विथ द ग्रीव्हन्स ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे तुमचा नवीन कोणता पण डॉक्युमेंट ऍक्सेप्ट केला जाणार नाही. कोणता पण नवीन डॉक्युमेंट तुमचा ऍक्सेप्ट केला जाणार नाही ग्रीव्हन्स फॉर्म सोबत. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा हायलाइट करतो, नो न्यू ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे जे तुमचं आहे फक्त तुम्ही नाव, तुमचे मार्क चुकलेले असतील, जर दुसरं काही असेल तुमचं तर तेवढंच ते रिन्यू करणार. तुमचा नवीन डॉक्युमेंट कोणता पण ते घेणार नाही. तुमचा जुना डॉक्युमेंट एखादा चुकलेला असेल तर तुम्ही म्हणू शकता की सर हे चुकलेलं आहे, तर ते बघतील त्याच्यानंतर, पण त्याच्या पण मी गॅरंटी देत नाही की ते रिऍक्सेप्ट करतील म्हणून. त्याच्यामुळे हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे कॅन्डिडेट constitutional reservation document are rejected, they want to be considered under unreserved category, they must be additional 300 at the time of grievance submission. म्हणजे ज्या कॅन्डिडेटने चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्यांना सर्व ओपन मध्ये कन्सिडर केला जाणार, आणि त्यांना जर ग्रीव्हन्स द्यायचा असेल तर 300 रुपये फीस लागणार. कारण की त्यांना माहिती आहे जर तुम्ही ओपन त्यांचे जर ऍप्लिकेशन रिस्क केले तर त्याच्याबद्दलच ते ग्रीव्हन्स देणार. त्याच्यामुळे त्यांनी फीस यांना वाढवून सांगितलेली द ग्रीव्हन्स कमिटी, आणि तुम्हाला यांच्याबद्दल काहीच अधिकार नाही. तुम्ही म्हणू शकत नाही की सर माझा हे ऍप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट का केलं आणि हे का केलं. जे काय ठरवणार ते ग्रीव्हन्स कमिटीच ठरवणार. तुम्हाला याच्याबद्दल काही अधिकार नाहीये. तुम्ही फक्त तुमचं ग्रीव्हन्स द्यायचं, त्याच्याबद्दल ग्रीव्हन्स कमिटी विचार करणार. ते जर तुमचं करेक्ट वाचलं तरच ते ऍक्सेप्ट करणार. समजा तुमचं नाव चुकले आणि तुमचं 10वीच्या मार्कशीटवर वेगळे दिसायले, 12वीच्या वेगळे दिसायले, जर जे ग्रीव्हन्सला वाटेल तेच नाव ते फायनल करतील. त्याच्यामुळं जे आहे ते व्यवस्थित ग्रीव्हन्स द्या. काही पण तिथे ग्रीव्हन्स देण्यात अर्थ नाही. ते तुमचं ऍक्च्युअली चुकले ते तुम्ही ग्रीव्हन्स देऊ शकता. आता हे झालं थोडक्यात माहिती. आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल कसली पण डाऊट शंका असेल, याच्या व्यतिरिक्त जर तुमचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की आन्सर कळवेल. जर तुमचं अजून काही चूक झाली असेल फॉर्म मध्ये ते पण तुम्ही सांगा, मी तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल आन्सर कळवेल. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधली MBBS, BMS, BHMS, BSc नर्सिंग, तसेच बी फार्मसी, वेटरनरी या सर्व प्रकारच्या काउन्सिलिंग मध्ये, तसंच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या दोन्ही काउन्सिलिंग बद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर. धन्यवाद.